नमस्कार. तुम्ही पण व्हेजिटेरियन आहात का आणि नॉनव्हेज खाणारे तुम्हाला नेहमी सारखे चिडवतात तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. आणि चवीला नॉनव्हेजला पण मागे पाडेल अशी आज आपण फणसाची भाजी बनवणार आहे आणि नॉनव्हेज खाणारे पण बोटच चाखून खातील, गॅरंटी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे अगदी कोवळं असं फणस आणि याची मी साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर इथं मी फणस कट करून घेतलेला आहे. फणस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. मी जे फणस घेतलं होतं त्यातील अर्धच फणसचे मी पीसेस घेतलेले आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ. त्यानंतर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये टाकूया 3 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरे, 2 वेलची, थोडीशी कलमी आणि 3 लवंग. आणि आता आपल्याला हे लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे. आणि मसाले भाजत असताना कधीही लो फ्लेमवरती भाजायचे, त्यामुळे मसाले छान भाजले जातात, त्यामुळे भाजीला छान चव येते. मसाले भाजून झालेले आहे आणि मसाल्यांचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. आता आपण हे मसाले काढून घेऊ. त्यानंतर कढईमध्ये टाकूया थोडेसे तेल, एक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचेवरती छान परतवून घ्यायचा आहे. कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये घालूया 3 टेबलस्पून किसून घेतलेले खोबरे किंवा तुम्ही या जागी खोबऱ्याचे काप पण घालू शकता, 1 टीस्पून खसखस. आणि आता आपल्याला हे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली की नंतरच यामध्ये खोबरं घालायचं. आधीच जर का खोबरं घातलं तर खोबरं लवकर भाजल्या जाते आणि कांदा भाजला जाणार नाही. आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही मंदच ठेवायची आहे, बिलकुलही मोठी करायची नाही. तर आपला खोबरं, कांदा, खसखस याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे काढून घेऊ. आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर आपण भाजून घेतलेले मसाले थंड झालेले आहे. आता आपण हे मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि पाणी न घालता आपल्याला याची एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची आहे. तर आपले मसाले बारीक झालेले आहे. आता इथं मी थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. लागल्यास यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. आता आपण मिक्सरमध्ये भाजून घेतलेले खोबरं आणि कांदा छान बारीक करून घेऊ आणि लागल्यास हे बारीक करत असताना यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि याची अगदी फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर या प्रकारे आपला भाजीचा गोळा वाटून झालेला आहे. आता आपण भाजी बनवून घेऊ. त्यासाठी कुकरमध्ये टाकूया 2 टेबलस्पून तेल. जर का तुम्हाला भाजीला जास्त तरी किंवा कट पाहिजे असेल तर तुम्ही तेल जास्त घालू शकता. मी रोजच्या जेवणामध्ये तेल कमी वापरते, त्यामुळे मी तेल कमी घालत आहे. त्यानंतर यामध्ये घालूया वाटून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आणि लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. मसाला थोडासा परतवल्यानंतर यामध्ये घालूया 3 हिरवी मिरची, चवीनुसार लाल तिखट. आपण हिरवी मिरची पण घालतो आहे आणि लाल तिखट पण घालतो आहे, त्यामुळे व्यवस्थित चवीनुसार घालून घ्यायचं. थोडीशी हळद. त्यानंतर यामध्ये टाकूया बारीक करून घेतलेला धने जिरे मसाला आणि आता आपल्याला हे मिक्स करून छान 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. आपले 2 मिनिट झालेले आहे. मसाला आता थोडासा गरम आहे. आपण मिक्सरमध्ये गोळा वाटलेला होता, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घेऊ, जेणेकरून आपला जो गोळा आहे त्याचं टेम्परेचर थोडं थंड होईल. आणि हे मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 100 ग्रॅम फेटून घेतलेलं दही. आणि दही घातलं की आपल्याला हे कंटिन्यू परतवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची. जर का गॅसची फ्लेम ही हाय असेल तर दह्याचे यामध्ये कणकण दिसतात, दही फाटते. त्याचमुळे आपण जो मसाला आहे तो गरम होता, तर त्यामध्ये पाणी टाकून त्याचं टेम्परेचर थंड केलं, जेणेकरून आपलं जे दही आहे ते व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स होईल आणि त्याचे कणकण दिसून येणार नाही. तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यामध्ये टाकूया 3 टीस्पून आले लसूण पेस्ट
आणि आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे आले लसूण पेस्ट घातली आहे त्याचा कच्चेपणा निघायला पाहिजे। 2 ते 3 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये टाकूया कट करून घेतलेले फणस। फणस टाकून झाल्यानंतर एखादे 2 मिनिटांसाठी आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं पाणी। कुकरमध्ये शिजवत असताना पाणी थोडंसं कमीच घालायचं, फक्त फणस शिजेल एवढंच पाणी घालायचं। फणस शिजायला खूप जास्त पाणी लागत नाही आणि जर का भाजी थोडी घट्ट वाटली तर शिजल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकू शकतो, पण जर का पातळ झाली तर काहीही करू शकणार नाही, त्यामुळे पाणी कमीच घालायचं। तुम्ही बघू शकता फणस बुडेल एवढं तंतोतंत पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि लो फ्लेमवरती आपल्याला याची फक्त 1 सीटी काढून घ्यायची आहे। एका सीटीमध्येच फणस व्यवस्थित शिजते। कुकरची 1 सीटी काढून घेतलेली आहे। आता आपण कुकर उघडून घेऊ। वाव, तुम्ही बघू शकता भाजी किती डिलिशियस दिसत आहे आणि कुकर खोलताच भाजीचा छान घमघमाट घरामध्ये पसरलेला आहे। आता यानंतर यामध्ये घालूया शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर आणि हे मिक्स करून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता पाणी अगदी व्यवस्थित झालेलं आहे, यामध्ये पाणी घालायची गरज नाही, पण जर का तुम्हाला यापेक्षा पातळ रस्सा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। आता आपण फणस व्यवस्थित शिजलेला आहे की नाही ते चेक करून बघू। तुम्ही बघू शकता फणस एकदम मस्त शिजलेला आहे, अतिशय मॅशही नाही झालं किंवा कच्चं पण नाही, अगदी परफेक्ट आपलं फणस शिजलेलं आहे आणि दाबल्यानंतर लवकर तुटत आहे। तर तुम्ही पण या प्रकारे फणसाची भाजी ट्राय करा आणि जर का तुम्ही चिकन मटन खात असाल तर ते सोडून तुम्ही सारखं सारखं फणस खाल आणि व्हेजिटेरियन लोकांना चिडवणं बंद कराल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।